नमस्कार मंडळी, कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीच राहा. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा, भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वैशाली ब्लॉग मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतची बेल आयकॉन सुद्धा हिट करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळ सकाळ झाली आणि सकाळी रात्रीची भांडी पडलेली घासायची होती, ते घासून घेणार. हे पोह्याची तयारी करून घेतली. पोहे नाश्त्याला करून घेणार. तेल टाकलं. सर्वप्रथम गॅस लावून घेतला. म्हटलं नाश्ता करूनच भांडी घासून घेऊया. जिरे टाकून घेतले. लगेच कांदा, मिरची, कढीपत्ता काय आज नव्हता, कोथिंबीर होती, शेवटी टाकणार. व्यवस्थित कांदा परतून झाल्यावर हळद टाकली. चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं आणि भिजवून घेतलेले पोहेसुद्धा घातले आणि वरतून थोडीशी साखर आणि कोथिंबीरसुद्धा घातली. त्यानंतर सगळं धुणं भांडी झालं. फरशीसुद्धा पुसून झाली. म्हटलं ड्रेस कटिंग करायचा होता माझा, तो लगेच कटिंग करायला मी बसले. सकाळचे 10:30 वाजलेले. म्हटलं 11पर्यंत माझा कटिंग करून होतं आहे तेवढ्यात, आणि 11 ते 12 माझा स्वयंपाकसुद्धा होईल. म्हणून म्हटलं फ्रेश वाटत होतं, म्हणून म्हटलं पहिल्यांदा ड्रेसच कटिंग करून घेऊया. आणि ड्रेस कटिंग करताना मन जरा शांत असलं तरच व्यवस्थित कटिंग होतं, नाही तर गडबडीनं सगळा ड्रेस चुकीचा बनतो. माझं तसं होणार नाही शक्यतो, कारण मला प्रॅक्टिस आहे. 2002 सालपासून मी कटिंग स्टिचिंग करते. माझी 10वी 2002 सालला झाली होती. त्यानंतर मला माझ्या काकीने कटिंग स्टिचिंगच्या क्लासला घातलं होतं, कारण आमचं खेडेगाव होतं. तिथे शक्यतो बायका घरातील कामं करत करत शिवतच असतात. आणि मुळातच आमचा व्यवसाय म्हणजे पारंपरिक व्यवसाय हा शिवणच आहे. कारण माझे आजोबा, आईकडचे जे काही आईचे वडील आहेत, म्हणजे माझे आजोबा आणि वडिलांचे वडील, ते इकडचे आजोबा, माहेरकडचे आणि सासरकडचे, दोघेही शिलाई करूनच त्यांचा प्रपंच दोघांनी चालवला होता. चौघांनाही 4-4 मुले होती. तिकडच्या आजोबांना सुद्धा 4 मुले होती आणि इकडच्या आजोबांना सुद्धा तशीच 4 मुले होती. त्यांनी सर्व प्रपंच शिलाईच्या व्यवसायावरतीच केला होता. जसं आमच्यात म्हणतात टाक्याला बुद्धी असते, तसंच काहीसं आहे. त्यामुळे मी सुद्धा कटिंग स्टिचिंग मला काय म्हणजे करायचंच नव्हतं, पण कसं काय मला आवड निर्माण झाली. क्लास लावला आणि आवड निर्माण झाली, तेच काय कळलं नाही. पण क्लासमध्ये काय झालं ॲक्च्युली सांगते. त्यामध्ये थोडंसं कटिंग हे पेपरवर घेतलं आणि मशीन नुसतीच आणून ठेवली होती. एकसुद्धा मशीन काही कामाचं नव्हतं, काही चाललंसुद्धा नाही. मी घरी आमचं मशीन असल्यामुळे पारंपरिक फापचं जुनं मशीन आहे, त्या मशीनवर घरी येऊन शिवायचे. कारण माझी काकीसुद्धा शिवत होती, तिनं मला शिवायलासुद्धा शिकवलं होतं. जे थोडं थोडं टिपा मारायला शिकवल्या होत्या, पण तिला ड्रेस वगैरे येत नव्हते. म्हणून मला तिनं तू तरी शिकशील या हेतूने मला क्लास लावलं होतं. म्हणून मी घरातच जरा 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 शिकत शिकले. नंतर मी कोल्हापूरला जसं जायला लागले कॉलेजला, तिथे एक कोर्स फ्री होता मुलींसाठी, म्हणून मी ब्लाऊज परफेक्ट यावं म्हणून ब्लाऊज डिझायनिंगचा सुद्धा तिथे मी कोर्स करून घेतला आणि ड्रेस आणि आपले ब्लाऊज यामध्ये परफेक्ट झाले. त्यानंतर मी लग्न झाल्यानंतरसुद्धा मिस्टरांनी अजून एक फॅशन डिझायनिंगच्या कोर्सला मला ॲडमिशन घेऊन दिलं. त्यामध्ये लहान मुलांचे म्हणजे बेबीचे कपडे असतात, दुपटे असतात, टोपडी, घुंची, झबले, हे सर्व, आणि छोटे छोटे फ्रॉक्स असतात. आणि आपले ह्याच्यामधले ते डिझायनिंगमध्ये फॅशनचं जे फ्रॉक्स असतात, फेस्टिवल गाऊन असतात, इव्हिनिंग गाऊन, हे सर्व शिकले. आणि मला आता परफेक्ट सगळे कोणताही ड्रेस शिवायला दिला तर परफेक्ट येतो, शिवता येतो. मी थोडेफार बाहेरचे घेतले, जवळपास 250 ते 300 बाहेरचे कस्टमर मी घेतलेले आहेत. अशा पद्धतीने माझा एक टॉप कटिंग करून झालेला आहे. अस्तरसाठी मी थांबले होते, म्हटलं आणल्यावर करूया. तेवढ्यात म्हटलं स्वयंपाकाची तयारी निम्मी करून आले होते, तेवढे करूया. भात झाला होता. आज जरा फ्लावरची भाजी करणार होते, त्यासाठी फ्लावर कांदा चिरून घेतला आणि आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं वाटणसुद्धा करून घेतलं आणि थोडंसं तेल घातलं. त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी आपली नेहमीचीच
मी शक्यतो हातानेच फोडणीला सर्व साहित्य घालते, कारण आपली हाताची जी काही चव असते ती आपल्या जेवणात संपूर्णपणे आपल्या सुगरणीची उतरत असते, गृहिणीची. त्यामुळं स्वयंपाक करताना नेहमी शक्यतो मी जरा हाताचाच वापर करते आणि जेवण देखील चविष्ट बनतं. हे तेल जरा जास्त झालं होतं म्हणून म्हटलं जरा आमटीसाठी बाजूलाच काढावं. परत काय आमटीसाठी घालणार नाही तेल, हेच मी आमटीला फोडणीसाठी देणार. आता त्यामध्ये कांदा टाकणार. कांदा फ्राय झाला की लगेच फ्लॉवरसुद्धा फ्राय करून घेणार त्यामध्ये, कारण फ्लॉवर जरा फ्राय केला की व्यवस्थित चवीलासुद्धा बनतो. त्यामध्ये हे वाटणसुद्धा घालून घेतलं आणि वाटण व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर मी काय केले बघा, जरा कोरडे मसाले आपलं हिंग, हळद, चटणी, मीठ अशा पद्धतीने तुम्ही जे जे मसाले घालता ते घालू शकता. मी माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते सर्व घालते. थोडं मीठसुद्धा टाकलं. माझ्याकडं कांदा लसूण कोल्हापुरी चटणी असल्यामुळं शक्यतो जास्त मसाला काय मी वापरत नाही, कारण त्या चटणीलाच इतकी चव आहे की कोणताही मसाला घालावा लागतच नाही. त्यानंतर थोडं काय करणार, व्यवस्थित हलवून घेणार आणि पाणी प्रमाणानुसार घालून घेणार आणि झाकून ठेवणार. एक 5 ते 10 मिनटं मस्तपैकी फ्लॉवरची भाजी होते. तोपर्यंत काय इकडं मी आमटीला भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा जिरं मोहरी टाकून घेतलेली होती अगोदरच आणि हे वाटण घातलेलं आहे. व्यवस्थित वाटण घालून झालं की त्यामध्ये थोडं करपू नये म्हणून पाणीसुद्धा घालून घेणार. त्यामध्ये थोडा हिंग टाकणार. त्यानंतर हळद टाकून घेतली. चटणी टाकली आपली कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी. मीठ राहिलं होतं, मी मोठं मीठच शक्यतो वापरते. मोठं मीठ चवीनुसार टाकणार आणि डाळ मी मगाशीच शिजवून ठेवली होती सकाळीच, तीसुद्धा घालून घेणार आहे. थोडा खडा हिंग टाकते चवीसाठी आपल्या चटणीसाठी आणि थोडं पाणी घालणार करपू नये म्हणून आणि डाळसुद्धा ओतून डाळीत तेच काय करणार, व्यवस्थित शिजवणार आणि डाळीमध्ये ओतणार ती फोडणी. एक तडका पॅनसारखंच हे भांडं काम करतं म्हणून मी तडका पॅन काय घेतलेलाच नाही आहे. तर लगेचच मी इकडे काय करणार आहे, चपातीची कणिक मळून चपात्यासुद्धा एक 5 ते 10 मिनिटात करून घेणार आहे आणि सर्वजण जेवायला बसणार आहे. चला मग पटापटा कणिक मळून घेते आणि जेवणसुद्धा झालेलं आहे बघा आणि कट्टा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि धुणं वाळत टाकण्यासाठी मी काय केलेलं आहे, वरती आलेले आहे. आता सर्व धुणंसुद्धा मी वाळत टाकून घेणार आहे. थोडं धुणं टाकलेलं होतं, थोडं अजून खालून हळूहळू आणत मग मी घालते. थोडं घातलेलं आहे बघा आणि त्यानंतर हा बाहेरचा व्ह्यू आजचा असा दिसत होता वरून. त्यानंतर 4ची वेळ झाली आणि माझी चहाची सुद्धा वेळ झाली. लगेच आमच्या इथे दुधाचा चहा बनतो. दूध ओतून घेतलेलं आहे आणि काय करणार, साखर चहापूड घालून मस्तपैकी 4चा चहा घेणार. मला थोडीशी भूक लागली होती म्हणून म्हटलं पोहेसुद्धा बुडवून त्यामध्ये घ्यावेत. पोह्याबरोबर घेणार. हा आमचा गवती चहा गार्डनमधला तो घालणार. गॅस लावून घेणार. बघता बघता चहासुद्धा मस्तपैकी गवती चहाचा वास येत होता त्यातून. आता चहा आणि पोह्यावर ताव मारणार. मला भरपूर भूक लागलेली होती. पोहेसुद्धा काढून घेतले. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.